आता राहिला प्रश्न त्यांच्या या प्रयत्नाच्या अनुषंगाने ज्यावेळी काही तुमचे त्यांचे मोठे मोर्चे झाले असतील काही असेल तर त्या बाबतीत मला तुम्ही एक सांगा, माझा स्पष्ट प्रश्न आहे की माझ्या भागात जर तो आंदोलन 5-10 किलोमीटरवर 5-7 किलोमीटरवर जे अंतरवाली सराटी गाव आहे त्या ठिकाणी होतं आहे आणि मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी लाखो लोक जर कुठल्या सभेसाठी जमा होणार असतील तर एक माणुसकी नावाचा धर्म आहे का नाही की ज्या माणुसकी धर्माच्या माध्यमातून कुणीही तहानलेला पाणी द्या बाबा, काही असेल तर कुणी भुकेला असेल तर एक स्टॉल ठेवा आणि तिथे काही पोहे वगैरे ठेवा, या व्यतिरिक्त मला नाही वाटत की आपण काही जास्त काही हे करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने आपण करतोच. तर मला वाटतं ह्या गोष्टी काही केल्या. शिष्टमंडळ ज्यावेळी म्हणजे मला असं म्हणायचं की मनोज पाटील जरांगेंच्या बाबतीत संपर्कात आम्ही लोक नाहीच आहेत, सगळं संपर्कात आहे ते सरकार संपर्कात आहे. सरकार आम्ही म्हणून संपर्कात नाहीत, सरकारच त्यांच्याशी चर्चा करतं, सरकारच त्यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही शिष्टमंडळांच्या माध्यमातून भेटी देतात. आम्ही शिष्टमंडळांबरोबर आमदार लोकल आमदार म्हणून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे. समाज बांधव ज्यावेळी तिथं जातात त्यावेळी त्यांच्या बाबतीत काही छोटी मोठी अशा पद्धतीचं पाणी देणं, काही एखादा नाश्ता त्या ठिकाणी एखादा स्टॉल उभा करणं, हा समाज बांधवाप्रती आपला असलेलं एक प्रेम या दृष्टिकोनातून आणि आपुलकी या दृष्टिकोनातून करणं साहजिक आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगेन की कुठल्याही समाजाचं ज्यावेळी कुठला मोर्चा झाला त्यावेळी मी सगळ्या समाजाच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या जालन्यामध्ये एक मोठा धनगर समाजाचा मोर्चा झाला. आज तुम्ही धनगर समाजाच्या सगळ्या लोकांना विचारा, 100% लोकांना मी त्या ठिकाणी स्टॉल्स ठेवले होते, कुठून कुठून लोक येणार आहेत त्यांच्यासाठी स्टॉल ठेवला होता, त्यांना ST मध्ये आरक्षण पाहिजे होतं. मोर्चे आंदोलनं जे होतात त्यावेळी आपण माणुसकी विसरायची नसते, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. परंतु मला एकच सांगायचं की राजेश टोपेंना जे काही आमचा मतदारसंघ ओळखतो, जिल्हा ओळखतो, मराठवाडा ओळखतो, महाराष्ट्र कोविडमध्ये आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळात राहिल्याने ओळखतो, आमचा काय त्या ठिकाणचा स्वभाव आहे किंवा आमचा DNA काय आहे, तो सर्व समाजाला घेऊन काम करणं आणि सर्व धर्म समभाव मांडणं हाच आमचा DNA आहे. आज मी ज्या पक्षामध्ये आहे तो सुद्धा DNA काय सांगतो किंवा तो सुद्धा पक्ष काय सांगतो, तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करायला सांगतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन काम करणारे लोक आहोत. आम्ही असं कुठलेही जातीवादी धर्मवादी असल्या प्रकारचा विषय आम्ही कधी करत नाही. पण एक जरूर आहे की मराठा समाजाच्या गोरगरीब मुलांना न्याय मिळावा किंवा त्यांना त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं गरीब मराठा समाजाचं, त्या दृष्टिकोनातून जर का कुणाची काही योग्य आंदोलन असेल तर त्याला सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी सगळ्यांचाच आहे मराठा आरक्षणासाठी. मला वाटतं की हाच सगळा विषय आहे. त्यामुळे आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत. ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही. मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळे त्याला डायव्हर्ट करण्याचं काम, त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी यामागची स्पष्ट भूमिका आहे. बाकी मला याबद्दल अद्याप दुसरं काहीही बोलायचं नाही. आणि हिंसक वळण झालं त्यामध्ये आपला हात होता. आपल्या कारखान्यातनं रसद पुरवली जात होती, त्याचबरोबर पवार साहेबांचं देखील नाव घेण्यात आलं होतं आणि त्याला देखील रसद पुरवण्यामागे त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी आज सभागृहात केलेला आहे. आणि जी SIT चौकशी देखील मान्य झालेली आहे. बघा, आता मला एक सांगा की ज्या अर्थी मी आता फार स्पष्टीकरण दिलं की माझ्यावरचे कुठलेही आरोप हे म्हणजे हे जे काही त्यांनी सांगितलेलं असेल तर या बाबतीत कुठलीच सत्यता नाही. मी पुन्हा सांगेल एकच की राजेश टोपेंला जे ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी असा दंगल घडवणारा माणूस आहे का, मी कधी दगडफेक करणारा व्यक्ती आहे का किंवा दगडफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का, असाही नाही. या बाबतीतलं कुठलाही विषय तसला काही नाहीच आहे, त्याच्यात सत्यता नाहीच आहे. आणि बेसिकली
मला हे म्हणायचं आहे की जी काही आता SIT खरं तर अशा प्रश्नांवर SIT नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह आहे, पण जी काही नेमली असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतंच. मला एक माहिती आहे की मी उलट असं म्हणणारा व्यक्ती आहे की अरे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही पण सामोरं गेलोय, 2-2 वर्ष सामोरं गेलोय, संयमानी आणि सबुरीने घ्यावं असं सांगण्याचं काम मी त्यावेळी सुद्धा पोलीस प्रशासनाला आणि कलेक्टर्सला आणि त्यांना सगळ्यांना केलं की बाबा साबुरीनं घ्यावं असंच एवढंच सांगितलं. मी तिथे कुठल्याही ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर मी जरूर तिथे गेलो, पण कुणासाठी गेलो? ज्यांना लागलं होतं त्यांना दवाखान्यात लवकर शिफ्ट करावा म्हणून गेलो. कुणाला त्या ठिकाणी कॉट्स मिळत नव्हते तर छत्रपती संभाजीनगरला दवाखाना मिळवून द्यावा यासाठी तिथून पेशंट्स जाऊ द्या यासाठी गेलो. आणि जे लोक भयभीत होऊन काही उत्साहांमध्ये इकडे तिकडे पळाले होते बाबा त्यांनाही सांगितलं की आता काळजी नाही, तुम्ही सगळे यावं. या सगळ्या म्हणजे ज्याला मी म्हणतो की आपण तिथले लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून गेलो, ज्यांना लागलंय त्यांच्या काळजीच्या दृष्टिकोनातून. बाकी माझा तिथं जाण्याचा कुठलाही हेतूच नाही आहे, एवढाच हेतू होता. आणि बाकीचा दुसरा कुठलाही हेतू नसताना काहीतरी संशय निर्माण करणं, मला वाटतं की मला या निमित्ताने सगळे ओळखतात. आणि मी तर असं म्हणेल की निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींच्या चौकशा ज्या होत आहेत होऊ दे, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, ह्या व्हाव्यात आणि ज्या काही दूध का दूध आणि पाणी का पाणी ते व्हावे. तुम्ही त्यात